नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्याकडे प्रश्न घेतलेला आहे की ते घेण्याचं कारण म्हणजे रात्री मला एक मॅसेज आला की महाराज म्हटले की मला संन्यास घ्यायचा आहे. असे अनेक प्रश्न येतात संन्यास घेण्याबद्दल वगैरे. मला दीक्षा घ्यायची काय की असं समजा एरवी येतात. पण आता गुरुपौर्णिमा आली की जास्त प्रमाण वाढतं. तर संन्यास का घ्यायचा आहे म्हटलं. तर त्या व्यक्तीनं मला जी त्याची घरगुती स्टोरी सांगितली, कथा सांगितली, त्याच्याहून मला आज तुमच्याशी बोलायचंय. त्यांनी काय सांगितलं की म्हणले, महाराज मी लग्न केलं म्हटले. लग्न केलं, मी पण शिकलेलो होतो, म्हणजे आहे शिकलेला. आणि आता मला मुलं आहेत म्हणले 2, मुलगा मुलगी आहे. मी पत्नीला तिचं शिक्षण चालू होतं त्यावेळेस ती नेटकीच 12वीला होती म्हटले. आणि लग्न झालं त्याच्यामध्ये आमचं. आणि पुढे शिक्षण घ्यावं कारण मी पण शिकलेलो होतो. पण दुर्दैव असं की मला काही नोकरीचं जमलं नाही, अगर लागली नाही अथवा मला अडचणी आल्या. मग मी तरी म्हटलं की बाबा ही शिकते तर आपण हिला शिकवावं. लग्न झाल्यानंतर माझ्या घरच्यांनी बी प्रतिसाद दिला की बाबा शिकव, चांगलं आहे. म्हणून मी तिला शिकवलं म्हटले. आणि शिकवल्यानंतर समजा नोकरीच्या वेळेस पैसे भरायचे होते. त्यावेळेस म्हटलं आता नोकरी लागते तर पैसे काय माझ्याकडे नव्हते, कारण माझ्या शिक्षणावर खर्च झाला होता बराचसा. आणि त्याच्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती काही बरोबर नव्हती म्हटले. त्याच्यामुळं आम्ही एक जमिनीचा तुकडा विकला म्हणले हिला पैसे भरण्यासाठी, म्हणजे बायकोच्या नोकरीसाठी पैसे भरण्यासाठी आम्ही जमीन विकली. म्हणजे माझ्या वडिलांनी बी त्याला प्रतिसाद म्हणले, जाऊ दे, नोकरी काय लागली तर पुन्हा आपण जमीन घेऊ शकतो, पण लागती करायची तर करू दे. मग योगायोगा असा झाला म्हटले, तिला नोकरी लागली. ती नोकरी करू लागली आणि कालांतराने हळूहळू तिच्या वर्ष 6 महिन्यामध्ये बदल होऊ लागला. त्यावेळेस लेकरं पण लहान होते. मग समजा माझी आई ती लेकरं सांभाळायची. ती समजा ड्युटीला जायची म्हणून ती लेकरं सांभाळायची, मी सांभाळायचे, आम्ही सगळ्यांनी. पण तिला जाऊ दिलं नोकरीला. पण जसे जसे लेकरं मोठे होत गेले तसं तसं तिच्यामध्ये खूप बदल होऊ लागला म्हटले. कारण तिच्यामध्ये असे बदल होत गेले की तिला आमचं म्हणणं अथवा आमचं काही सांगितलं काही ऐकायची मनस्थिती राहिना गेली. म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीहून ती चिडचिड करायला लागली म्हणले. अशी चिडचिड करायला लागली की काही कारण नसताना मी चिडचिडपणा करायची, घरात लक्ष देना गेली. समजा मुलं बी आता शिकायला लागलेत, ही मुलांकडे बी लक्ष नाही. आता ती एकमेव समजा नोकरी करणारी. आता आम्ही म्हटलं की आता तुझ्याकडे पगार आहे, आपण थोडेफार पैसे साठवून आपण जमीन परत घेऊया, अगर दुसरी घेऊया. अशा म्हटल्यापासून तर सगळं चेंजच झालं म्हटले. पगारीचा 1 रुपयाही घरात देत नाही म्हणले. आम्ही थोडीफार शेती आहे त्याच्यावरती भागून आम्ही लेकराचा खर्च वगैरे करतो. आता ही पगार काय करते, कुठं करते, काही सांगत नाही. विचारलं तर भांडणच काढते.
हं? सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता नवरा बायको म्हणून असं राहिलंच नाही म्हणले. मला तिची तिची एक रूम आहे, त्या रूममध्येच जायची सुद्धा मला भीती वाटते. म्हणजे भीती म्हणजे येऊ देत नाही थोडक्यात. हं? काही गोष्टी मग मला मनाला इतकं टेन्शन यायला लागलं म्हटले, की बाबा काय आपण हिच्यासाठी आपण नोकरीसाठी पैसे भरले, शिकवलं हिला आणि आता नोकरी लागल्यानंतर ते आपल्यालाच विचारणा गेली. हं? म्हणजे नवरा म्हणून तिनं काही ठेवलंच नाही. जे नवऱ्याच्या काही गोष्टी असतात, ते पण आता ती थोडक्यात सांगायचं म्हटले महाराज म्हटले, की आता ती जवळ सुद्धा येऊ देत नाही म्हटले. ती स्वतंत्र राहते म्हणले आमच्याच घरामध्ये. हं? आणि उठलं की तिची जाती, कुणाशी बोलत नाही, काय नाही. तिचं ते स्वतःच करते, खाती, काय करते ते आता मुलांकडे बी एवढं लक्ष देत नाही. म्हणजे काय प्रकार आहे? मग मला जीवन जगणं म्हणजे काय? कसं जगायचं? हं? मला निराशा आली आणि मला असं हळू-हळू समजलं, की समजा तिचं प्रकरण पण बाहेर चालू आहे. का बऱ्याच वेळेस ते फोन करते तर एका बाजूला जाऊन बोलते म्हणले, हळू बोलते. हं. मग काय जे असतं समजा ऑफिसचं जरी असेल तर समोर बोलण्याकरता तर बाजूला येऊन बसेल ना, पण ते दूर जाते म्हणले. घर लावून फोनवर बोलत बसते. हं. मग काय समजायचं ते समजलं आम्ही. मग आता लेकराकडे बघून तसंच मी दिवस काढतो. आता लेकरं पण मोठे होत आलेत. हं. मग मला याच्यातून आता आता बायकोच नाही, तर आपण संन्यास तरी घ्यावा. काहीतरी करावं म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. तर त्यासाठी काय करावं लागतंय? असं विचारलंय. बघा एवढं लांबलचक प्रश्न आहे तो. म्हणजे स्टोरीच सांगितली थोडक्यात. तर मी त्यांना फोनवर सांगितलं काय सांगायचं ते. पण असे अनेक किस्से आहेत. अनेक आहेत. वेगवेगळे किस्से आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत घरामध्ये, ह्या गोष्टी. माणूस निराश होतो हो. आणि आजकाल काय झालंय, की अं, हे जे शिक्षण म्हणतो ना, आपण शिकतो फक्त पैसा मिळवण्यासाठी. संस्कार शिकत नाहीत आपण. हं? हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे संस्कार काय आहेत आपले? कारण ज्यावेळेस बायको स्वतंत्र मिळवते ना, त्यावेळेस नवऱ्याची किंमत ठेवत नाही ती. हं? सगळ्याच बायका तशा आहेत असं नाही. आजकालच्या तर झाल्यात बघा तसं. हां? आणि ह्या नवरा मुलांना बी काही हौस आहे बायकोनं नोकरी करावी. पण तू बायको सगळ्या नाहीत, पण बऱ्याचशा की बायको ज्यावेळेस नोकरी करते, त्यावेळेस तुझा संसार वाऱ्यावर गेला म्हणून समजायचा. हं. पैसे कमवायले की ती स्वतंत्र झाली, स्वतंत्र विचाराची. तिला कुणाची गरज नाही वाटत. कुणाचीच वाटत नाही. आजकाल नवऱ्या मुलांचे आई-वडील बी काय बघतात, पोरगी चांगली कमवती पण आपल्या पोराचा संसार करेल का? हा प्रश्न त्यांच्यापुढे येत का नाही? हा मला प्रश्न पडतो. हं? कमवण्याच्या नावाखाली पैसा भरपूर येतो तुमच्याकडे, पण सुख नावाचं जे आहे, ते सुख नाही भेटत. नुसता पैसा भेटून काय उपयोग आहे? प्रेम नाही, काय नाही. हं? आणि पैसा मिळवत असल्यामुळं ती गैर बी वागू शकते. नवऱ्याची गरज वाटत नाही. कारण तुम्ही वाईट म्हणता ना, वाईट महाराज बोलतेत. त्याला बाहेर सगळंच भेटतं. नवरा भेटतो, सगळंच भेटतं पैशाच्या जोरावर. हं? तिच्या जे शारीरिक गरजा आहेत, ते बरोबर भागवते. त्याच्यामुळे नवऱ्याची किंमत ठेवत नाही. वाईट वाटेल माझं बोललेलं, पण सत्य परिस्थिती. हं? आणि याच्यामुळे घरामध्ये कलह निर्माण व्हायलाय, समस्या निर्माण व्हायला. म्हणून अनेक लोकांच्या समजा पुरुष मंडळींच्या माझ्याकडे अशा तक्रारी असतात, की याच्यातून काय मार्ग निघतो? निराश झालेत, निराश. खूप अवघड झालेलं आहे ह्या गोष्टीतून. आणि जे संस्कार आहेत घरच्या लोकांचे बी, मुलीकडल्या लोकांचे बी काय झालेलं आहे, पूर्वीचे जे आई-वडील होते,
समजा खूप पूर्वीचे ते आई वडील मुलींनी काही तक्रार केली सासऱ्याबद्दल, सासूबद्दल अथवा नवऱ्याबद्दल, तर ती आई वडील म्हणायचे, बाई आता तेच तुझे आई वडील झालेले आहेत. दीर म्हणजे तुझा भाऊ आहे, नणंद म्हणजे तुझी बहीण आहे, नवरा म्हणजे तुझा परमेश्वर आहे. त्यांनी बोलले असले तरी आपले आई वडील बोललेत, भाऊ बोलला, नवरा म्हणजे काय बोलला, नवऱ्याचा अधिकार आहे बोलण्याचा, बोलू दे, सहन कर, पण तू तिथेच राहा. हे सांगणारे आई वडील आता ते गेले. आजकालचे आई वडील आहेत, तुला असं म्हणला का नवरा, थांब, चल ये महागारी आपलं, तू ये माहेरला, तू जगू शकत नाहीस का काय, तुला काय करायचं, आम्ही आहोत. याच्यामुळं तिला उत्तेजन मिळतं आणि ती या सासरच्या लोकांबरोबर मग वाईट वागते, किंमत ठेवत नाही, त्यांची आदर नाही, काय नाही, काय नाही. हे असे आईवडील पैदा झालेले आहेत. सगळेच नाही पण बरेच आहेत. काही आहेत ना चांगले, नाही कसं म्हणता येईल, पण प्रमाण खूप कमी झालं होतं. तशा चांगले सांगणारे आईवडील आहेत ना, ते खूप प्रमाण कमी झालंय. हे अति लाड, स्वतंत्र दिलेलं, तुम्ही लाड करा हो लेकरांचा, पण कसा करावा, तिचा संसार मोडणार नाही याची दक्षता घ्या. मी कित्येक वेळा सांगितलंय तुम्हाला की आजकाल जी आहेत ना, मुलीचा संसार मोडायला तिचे आई वडील कारणीभूत आहेत. काही जणांना पटणार नाही गोष्ट, पण ज्यानं अनुभव घेतलाय ना त्याला नक्कीच पटेल. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे, या निराशातून, कौटुंबिक कलहातून असे लोक मला फोन करतात, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. आता याच्यात दैवी काही जास्त नसतं, असतं बी नाही बी असं नाही, पण ही भौतिक दोष आहेत, ही संस्कार आहेत, आई वडिलाच्या मुलीवर आई वडिलाचे संस्कार आहेत. आई वडील संस्कार मध्ये असे दिलेले, आधुनिकता. आजकालच्या सुना, आता समजा खेड्यामध्ये सुद्धा आमच्या असं पोहोचलं की ड्रेसवर, अहो काही सुना मी पाहिल्यात टी शर्ट, जीन्सी पॅन्ट घातलेले, तो आजकालच्या जी मुली आल्यात नवीन नवीन ना, सर्रास वावरतात गावातून इकडे तिकडे. खेड्यामध्ये सुद्धा, शिट्टीचं तर जळू द्या तिकडं, आम्हाला काय करायचं नाही, आम्ही खेड्यात राहतो. ते ओढणी घेणार नाही, ससे अशी घेणार ना, ओढणी फिरणे काय नाही, काय कुठलं बघतोय हे आपण. होतं शहरामध्ये, ठीक आहे, हे आमच्या आता खेड्यामध्ये लोन पोहोचलंय. आणि असं आता नाही, या वर्ष 2 वर्षात, 5-7 वर्षापासून पोहोचलंय. ते साडी तर जाऊ द्या इकड, पण पंजाबी ड्रेस बी घालून वरी ती ओढणी सुद्धा ओढायचं सोडून द्यायला ते आता. मग हे समजा सासू सासरे सांगायला गेलं तर ती भांडण काढते, त्याच्यापेक्षा सांगणंच बंद केलंय. आई वडिलांनी सांगायचं असतंय तर ते सांगत नाहीत. मग तू का अजून काय म्हातारी झालीस का साडी घालायला? वाईट वाटतं, पण याच्यामुळं काय होतं, आता ठीक आहे, तू शिकत असतील गोष्टी असतील, पण आता सासर आलंय आपलं, नवरा आहे. आता मी एक सून बघितली, ती गरोदर राहिली, बाळ झालं. आता बाळ झालं, मी आता लय बारकाईने लक्ष असतं, बाळ झालंय तिला. आता बाळ झाल्यानंतर ती टी शर्ट जर घालती, आता 1-2 महिन्याचं बाळ आहे, बाहेर घेऊन आले, टी शर्ट वर घाली, आता बाळाला भूक लागल्याने दूध जर मागायला बाळ, तर पाजायचं कसं? बाटली आहे, मग बाळ बी ती बाटलीतलं दूध पिऊन काय करतं,
मायाच ठेवत नाही आईविषयी. बाहेरलं दूध पेलं ना ती बाहेरच राहणार. बाहेर प्रेम ही बाळाला दुधामुळे, आईच्या दुधामुळे बाळाला प्रेम वाटतं आईबद्दल, हे यांच्या लक्षात येत नाही. मध्ये मध्ये पूर्वी जरा काही 20 वर्षापूर्वी एक फॅशन होती की बाळाला दूधच पाजायचं नाही अंगावर. का? तर आता तुम्ही समजून घ्यायचं. याच्यामुळे काय झालं, बाळाला दूध न पाजल्यामुळे त्यांच्या छातीमध्ये गाठी झाल्या दुधाच्या. एक निसर्गाचा नियम आहे. दूध बाळासाठी दिलेलं आहे, ते बाळाला पाजण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही मध्येच ठेवून ते गाठी झाल्या, कॅन्सर झाले बायांना. मी चुकीचं नाही, तुम्ही बघा आठवून आहे का नाही तसं. तर आपला मेन मुद्दा काय आहे की घरामध्ये निराशा आहे. म्हणजे काही ना काही सुख समाधान, कुणी कुणाचं ऐकत नाही, घरामध्ये चिडचिड वगैरे अशा गोष्टी. मी एकच उपाय सांगत असतो की ज्या वेळेस अशा गोष्टी घरामध्ये घडतात, समाधान लाभत नाही, मन विचलित होतं, त्यावेळेस एकमेव मार्ग असतो, तो म्हणजे देवदेव करण्याचा, देवामध्ये मन रमवणे. आता कित्येक जणांचे घटस्फोट झालेले आहेत. बायको एकीकडे राहते, नवरा एकीकडे राहतो, मुलं शिकत आहेत बाहेर कुंकड ह्यांच्या ही एकाएकी जीवन म्हणजे शेवटी निराशाच ना. कुणी कुणाला विचारत नाही, जरी राहिले तर निराशामध्येच आहेत ना, थोडंसं आनंदात सुखात राहते ते. मग या अशा गोष्टीमध्ये फक्त एकच आपल्याला सुख समाधान देणारी गोष्ट म्हणजे ईश्वरावर सोडून देणे, ईश्वराच्या नाद धरणे, ईश्वराचा छंद करणे. याच्यामुळं काय होतं, ईश्वराचं केल्यानंतर की आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलते. एक जगण्यासाठी कुठेतरी एक ध्येय ठरतं की आता काही नाही, आपल्याला कुणी नाही ना, आपला देव आहे. त्याच्यामुळं आपलं मन एक सतत आनंदी राहतं. आनंदी राहिल्यानंतर सुख समाधान लाभतं, आणि सुख समाधान म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं. माणूस निराशामध्ये असेल तर काही ना काही आजार डोकावतात वर, आणि आजार डोकावले की एकतर आजाराचा त्रास, वेदना, निराशा, अशा अनेक गोष्टी जावं लागतं सामोर, निराशा असली की सगळी. मग समाधान कुठे लाभतं, तर फक्त ईश्वर सेवेमध्ये. देखावा नकोय. देखावा म्हणजे तुम्ही अष्टगंध लावला अथवा आमच्यासारखं विभूती लावली म्हणजे देवदेव झाला असं नाही. देवदेव हृदयातून करायचा असतो, आणि हृदयातून करण्यासाठी नामस्मरण करावं लागतं, मंत्र जप करावा लागतो, आणि मंत्र जप करण्यासाठी त्यासाठी लागतो, मंत्र घेण्यासाठी गुरुमंत्र. असं वरच्यावरी मंत्र जप करून तो साध्य होत नाही. कारण मी विषय का घेतला गुरुचा, की आता गुरुपौर्णिमा आलेली आहे म्हणून बरेच असे प्रश्न आलेत माझ्याकडे, म्हणजे सारांश काढून मी तुमच्याशी बातचीत करतोय. आणि मग तुम्ही माझ्याकडूनच घ्या असं नाही सांगत मी, पण तुम्हाला वेळोवेळी घरगुती जी समस्या असतात त्या समस्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, यावर मार्ग काढण्यासाठी गुरु करावा लागतो, गुरु मंत्र घ्यावा लागतो. म्हणजे मंत्र केल्यानंतर आपल्याला मानसिक संतुलन बरोबर राहतं, देवाचा मार्ग सापडतो, ईश्वर सेवेचा मार्ग सापडतो. यासाठी गुरु करायचा असतो. आपण प्रत्येक वर्षी आपण गुरु दीक्षा देतो, गुरु मंत्र देतो. का देतो? हेच घरामध्ये अनेक समस्या आहेत तुमच्या, अनेक, त्याच्यामुळे तुम्ही निराश आहे, तुम्हाला मार्ग सापडत नाही, सुखाचा मार्ग सापडत नाही. आणि सुखाचा मार्ग सापडण्यासाठी, देवाचा मार्ग सापडण्यासाठी गुरु मंत्र घ्यावा लागतो. तर तुम्ही कुणाकडून मी घ्या,
पण चांगला गुरु बघून कुणाकडून बी आता 29 तारखेला येणाऱ्या गुरुपौर्णिमा आहे, त्यावेळेस तुम्ही गुरुमंत्र घ्या. तुम्हाला नक्की बरं वाटेल. कारण ईश्वराच्या ऊर्जेशी जोडणारा दुवा म्हणजे एक वायर म्हणतो आपण, ते वायर म्हणजे गुरु असतो. मी काय एवढं गुरुचं महत्व सांगत नाही, पण असतो. तुम्ही भक्ती करताय देवाची, तर भक्ती आणि ईश्वर याच्यामध्ये तुम्हाला जोड देणारा जो आहे तो गुरु असतो. तर तुम्ही गुरु करा. तुम्ही जर तुमच्या घरगुती समस्येमध्ये असाल, निराशामध्ये असाल, मग तुम्ही स्त्री असाल अथवा पुरुष असाल, तुम्ही घटस्फोटित असाल अथवा कौटुंबिक असाल, म्हणजे फॅमिलीसह राहत असाल, आणि तुम्हाला जर निराशा येत असेल, सतत तणावामध्ये राहत असाल आणि तुमची इच्छा असेल की आपल्याला तणावमुक्त राहायचंय, आपल्याला आनंदी जीवन जगायचंय, समस्या मुक्त जीवन जगायचं, त्यावेळेस गुरुमंत्र घेणं फार गरजेचं असतं. गुरुमंत्राशिवाय आपल्याला आनंद भेटत नाही. अगर देवाशी कनेक्ट होता येत नसतं, जी आपली पुरातन परंपरा आलेली आहे ऋषीमुनीपासून, ती परंपराचा जर विचार केला तर आजच्या काळात सुद्धा गुरुची गरज आहे. तुम्ही कुठलाही करा, पण गुरुची गरज आहे. आता जीवनामध्ये आता कुणाला वाटतं की आता काही अति शहाणे माणसं असतात, ते सांगतात की आपल्या आई वडीलच हे गुरु आहेत. बरोबर आहे, आई वडील सर्वप्रथम गुरु असतात. आई सुरुवातीची असते, वडील सगळ्या गोष्टी त्यानंतर शिकतो, त्यावेळेस बी आपल्याला शिकवणारे गुरुच असतात. हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत. तुम्ही जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकला, त्यावेळेस गुरुनच शिकवलंय तुम्हाला. पण काय, जे तुम्हाला सुख समाधान, एक देवाशी दुआ म्हणजे देवाशी कनेक्ट होणारा मार्ग म्हणजे धर्मगुरु. आणि ह्या धर्मगुरु कडली दीक्षा घेणं अथवा गुरुमंत्र घेणं गरजेचं असतं. जरी तुम्ही आयुष्यामध्ये अनेक गुरु तुम्ही झाले असतील, तुमचे काही शिकताना काळजी करता तुम्ही, प्रत्येकाच्या गुरु असतो, पण हा गुरु जो असतो, ही जे म्हणजे समजा धर्मगुरु, तो कायमस्वरूपी असतो. मरेपर्यंत जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत तुमचा गुरु असतो. हे तात्पुरता नसतो. तुम्हाला वेळोवेळी घरगुती समस्या, अडी अडचणी अथवा काही येतात, त्याला मार्गदर्शन करणारा गुरु हा धार्मिक गुरु असतो, देवधर्म करणाऱ्यापैकी असतो. आणि देवाला कनेक्ट होणारा गुरु म्हणजे धर्मगुरु आहे, आपल्याला धर्म शिकवणारा. तर तुम्ही एवढंच सांगायचं, तुम्ही जर निराश असाल, स्त्री पुरुष कुणीही असाल, वयस्कर काही एकटे असाल तुम्ही अथवा तुमचे कुटुंब असेल, तरी तुम्ही गुरु दीक्षा घेणं अत्यंत गरजेचं आहे. कुणाकडूनही घ्या, पण घ्या, एवढं मी सांगू शकतो. जर तुम्हाला अजून याच्याबद्दल काही विचारायचं असेल, काही असेल, तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करावा अथवा फोन करून मला विचारू शकता. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.